श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे. आला महाराजा. तर मित्रांनो, आता आपण चालूया अनिल नार्वेकरच्या घरी. कारण दरवर्षीप्रमाणे तो सर्व सिनेरी बसवतो. ती सिनेरी आता आपल्याला बघायची आहे. चला तर मग आपण आलोय पहिलं वेतियामध्ये आणि वेतियातनं आपण चाललोय अनिल नार्वेकरच्या घरी. तर ती काय सिनेरी बनवली आहे ती आपल्याला बघायची आहे. दरवर्षीप्रमाणे तो खूप अशा छान छान सिनेऱ्या बनवतो, एकदम देवस्थानच्या असतात. तर ती आता आपल्याला जाऊन खाली बघायची आहे, त्याच्या घरी जाऊन. गणपती बाप्पा मोरया. तर आपण आलेलो आहे अनिल नार्वेकर यांच्या घरी. बघू शकता दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी त्यांच्याकडे चलचित्र आहे. तर ते आता आपल्याला बघायचं आहे. तर आपण पहिलं चलचित्र काय ठेवलं आहे ते बघून घेऊया. पडदा कोणता? अनिल नार्वेकर आणि कुटुंबीय आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. सादर करीत आहोत संत तुकारामांचे वैकुंठ गमन. तुकाराम, ओ तुकाराम, असा झोपलास का? जागा हो. कोण आहे? घाबरू नको तुकया, मी आहे. मला ओळखलं? मी कोण? समोर तर कोणीच दिसत नाही. दिसेल. योग्य वेळ आल्यानंतर मी प्रत्यक्ष तुझ्या समोर प्रकट होईल. तुझ्या पूर्वजन्मी वचन दिल्याप्रमाणे मी तुला आठवण करून द्यायला आलो आहे. तुला माझी आठवण आहे की नाही? कसली आठवण? कोणतं वचन? मला तर काहीच आठवत नाही. तुकया, तुझा पुनर्जन्म झाला आहे. पूर्वजन्मी तू माझा आवडता भक्त नामदेव होता. त्यावेळी तू माझ्याकडून वचन घेतलं होतं. त्याची पूर्तता करण्यासाठी मी आलो आहे. कसलं वचन? तुकया, वयाच्या 18व्या वर्षापर्यंत तू सर्वसामान्य संसारी आयुष्य व्यतीत केल्यानंतर मी स्वतः तुला या जन्मीच्या कर्तव्याची आठवण करून द्यायची. तुझा भक्ती मार्ग उन्नत करायचा. आज तू वेळ समीप आली आहे. तुकया, जागा हो. मला तर काहीच माहिती नाही. तू निश्चिंत राहा. सर्व काही पूर्वनियोजित आहे. माझ्या कलियुगातील विष्णू रूपाचे स्मरण कर. जय जय रामकृष्ण हरी या सरळ सोप्या मंत्राचा जप कर. मी तुझ्या पाठीशी आहे. ओ तुकया, मार्गस्थ आहे. जय जय राम कृष्ण हरी. तथास्तु. एका मागून एक चमत्कार घडत होते. अवघे जीवन सार्थक झाल्याची प्रचिती येत होती. प्रत्यक्ष पांडुरंगाचाही साक्षात्कार झाला होता. आता कोठे धावे मानव अशी अवस्था झाली होती. आता ते जास्तीत जास्त काळ हरिचिंतनात व्यतीत करत होते. त्यांना कशाची शुद्ध नसायची. दृष्टी वर लागायची. वैकुंठ दिसायचा. आपले आपण आनंदात मग्न असायचे. इहलोकीचे भान हरपून जायचे. त्यांनी आपल्या कुटुंबियांना कल्पना दिली आणि प्रत्यक्ष संत सत्पुरुषांच्या आयुष्यात परमेश्वराशी लीन व्हायचा दिवस उजाडला. आता सगळ्यांनी निरोप घ्या. जे जे बोलायचं होतं ते बोलून झालेलं आहे. जे सांगायचं
पाठवलेलं आहे ते आचरणात आणा. मनोविकार, प्रेमवियोग, दुःख, माया या सगळ्या गोष्टी आपल्यापासून दूर करा आणि आता फक्त एकच गोष्ट जवळ करा, नामस्मरण. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी. वाढवेळ झाला पांडुरंग उभा, वैकुंठा श्रीरंग बोला. अंतःकाळी विठो आम्हासी पावला, कुणी सहित झाला मुक्त तुका. आपणही विघ्नहर्त्या गजाननाला अनन्य भावे शरण जाऊन प्रार्थना करूया. हे संकट नाशना, सर्व दुष्टांचं निर्दालन करून तुझ्या समस्त भक्तांना तू सुख समाधान दे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आशा. जय जय रघुवीर समर्थ. मोरया मोरया मी बाळगा दे, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा तू घाल कोटी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मित्रांनो, आत्ताच आपण बघितलंय अनिल नार्वेकरच्या घरी तुकाराम महाराजांचं वैकुंठ कमल. तर खरोखरच खूप अशी सुंदर सिनरी बनवली आहे त्यांनी. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, श्री स्वामी समर्थ.